पंढरपूरपर्यंत का तुम्ही आता? तुम्ही रोटरी क्लबचे आहे का? शासनाचं आहे नवभारत साक्षरता कार्यक्रम आहे. हां हां. होतं की आमचे गाडी. कुठलं आहे तुम्ही प्रॉपर? प्रॉपर शिरूरचं आहे. शिरूर. जिल्हा परिषद शिक्षक आहे. आणि मग तुम्हाला सरकारने लावलं आहे का याच्यावर आम्हाला की साक्षरता पथक म्हणून? साक्षरता. मग लोकांना काय करायचं आहे? प्रचार करायचा आहे. प्रचार आणि प्रसार. हां, कशाबद्दल? नवभारत साक्षरता कार्यक्रम. नवभारत साक्षरता म्हणजे त्याचा उद्देश काय आहे? उल्हासाहेब काय आहे 15 ते 15 वर्षाच्या पुढे जे निरक्षर शोधायचे 15 ते 35 शोधून झाले. आता राहिलेले पुढचे पण शोधायचे. काय होते याच्यामध्ये तिथं जिथं मुक्काम आहे तिथं आम्ही नोंदणी करणार. आता आमच्या पथक एक आळंदी ज्याला पथक चालू आहे. ओके. एक इथं पथक चालू आहे. 2 गाड्या आहेत. 2 गाड्या आणि पथक आहे 5-5 लोकांचे. तर आता हे जिथं स्टे होणार आपला स्टे बारामतीचा आहे. आमचं बारामतीची नोंदणी आहे आणि बारामती परिसरातल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळा शिक्षक ह्या रूटवरचे सगळे नोंदणी करणार आहे. आता समजा आजी आता जर वाचता लिहिता येता येतं त्यांचा पत्ता घ्यायचा, त्यांचा फॉर्म भरून घ्यायचा आणि तो फॉर्म आपण भरल्यानंतर जे समजा ते कुठले असले बीडमधले असले तर तो तिथं जाणार म्हणजे तिथं ही माहिती तिथं जाणार आणि ते तिथून त्यांना एक नेऊन त्यांना साक्षर करणार केंद्र. साक्षर करणं म्हणजे तुम्ही त्यांना काय लिहिता वाचायसाठी का? लिहायला वाचायला शिकवणार. बरं, चांगलं आहे, चांगलं, मस्त, छान, धन्यवाद.